चला आपण सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल घेत होतो की सबस्टिट्यूट करत आपल्याला कुठल्या पद्धतीने व्हॅल्यूज रिप्लेस करायच्या आपण ते बघत होतो, बरोबर ना? ओके. एक एक्झाम्पल आपण असं घेतलं होतं 159 नंबरचा की tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. ओके, काय करता येईल बरं याच्यामध्ये? व्हॅल्यू हा, पण आपल्याला एक्झॅक्टली आता 160 नंबरचं, कारण 1 मायनस कॉस एक्स मध्ये आपण असं केलं होतं की साईड एक्सची 1 मायनस कॉस एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट इन टर्म्स ऑफ आपण डबल अँगलची व्हॅल्यू पुट केली, 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 पुट केला होता, बरोबर आहे. आणि 1 प्लस कॉस एक्सची व्हॅल्यू आपण साइन एक्सची व्हॅल्यू आपण डबल अँगल मध्ये 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 घेतलं. त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर एक लक्षात घ्या, तशीच ऍडजस्टमेंट आहे 160 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये, पण कॉस 2x बरोबर, कॉस 2 थिटा ही एक दुसरी आयडेंटिटी पुट करायची, पण डबल अँगल मधलेच, बरोबर. आपण तीन रिलेशन घेतले होते कॉस 2 थिटाचे, एक नाही तीन रिलेशन, बरोबर. कॉस 2 थिटा इज इक्वल्स टू, पहिलं जे रिलेशन होतं कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा होतं, बरोबर. दुसरं रिलेशन होतं 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा होता, बरोबर. आणि 1 प्लस 2 कॉस स्क्वेअर थिटा होता. असे तीन रिलेशन होत आहे. मग ते रिलेशन आपण इथे वापरायचे, ते पहिलं रिलेशन आहे, कारण आपल्याला रिलेशन इथे महत्वाचं आहे. कोणतं रिलेशन घ्यायचं हे ठरवून आपल्याला महत्वाचं असणार आहे. ओके, आपल्याला असं काहीतरी दिलं होतं y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स, 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. दॅट्स वन इज अ 160 नंबर एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. आता इथे लक्षात घ्या 1 मायनस साइन 2 थिटा वगैरे तर आपल्याकडे काही नाही, बरोबर आहे. आपल्याकडे ऍडजस्टमेंट करण्यासारखं इथे डबल अँगल इथे काय ऍडजस्ट करू शकत नाही. पण मग एक लक्षात ठेवा, 1 ची व्हॅल्यू, साइन एक्सची व्हॅल्यू आणि कॉस एक्सची व्हॅल्यू. ओके, 1 ची व्हॅल्यू पुट करताना आपण फंडामेंटल आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर, ती पुट करू शकतोय. नंतर इथे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, बरोबर. इथे जस्ट मी आता जे सांगितलं ते हाफ अँगल मध्ये, बरोबर ना. नाव बट साइन 2 थिटा इक्वल टू, but I want to convert into a half angle divided by 2, बरोबर. that's 2 to get cancel, म्हणजे इथे काय राहील फक्त थिटा. साइन थिटा इज इक्वल्स टू काय येतोय 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय, म्हणजे साइनची व्हॅल्यू इथे पुट करता येईल मला, कॉस 2 थिटा that's cos square theta minus sin square theta, but I want to convert again them half angle. ओके, नाव कन्वर्ट केल्यानंतर हा 2 काय होऊन जाईल कॅन्सल, म्हणजे राहतो काय फक्त इथे कॉस थिटा, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू पुट करता येईल. 1 ची व्हॅल्यू साइन स्क्वेअर थिटा, पण हाफ अँगल मध्ये, त्यामुळे आपल्या आयडेंटिटी सुद्धा कशात पाहिजे, हाफ अँगल मध्येच पाहिजे. मग मी पुट करतो therefore y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू साइन स्क्वेअर, कॉस मध्ये घेऊ का अगोदर, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2, ओके, डिवाइडेड बाय कॉस एक्स ची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. चला इथपर्यंत. न्यूमरेटर इन टर्म्स ऑफ स्क्वेअर मध्ये काहीतरी काय, a square plus b square minus 2ab, that's a minus b bracket square. Okay, now tan square, sorry, tan inverse of that, tan inverse of in bracket kyle cos x by 2 minus sin x by 2 bracket square, a minus b bracket square म्हणजे a square, ओके, minus 2ab, ओके, प्लस b square, ओके, डिवाइडेड बाय, याला मी स्प्लिट करतो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय तो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, काय a मायनस बी इंटू ए प्लस बी येतो ना, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. मग त्याला याच्यात ए काय कॉस एक्स बाय 2 आणि बी काय पुट करून द्या फक्त. मग कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 पूर्ण ब्रॅकेट ठेवतो इंटू कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2.
ब्रॅकेट कम्प्लिटेड. बर, मग एक कॅन्सल होतं ना, कॉस एक्स बाय टू मायनस साइन एक्स बाय टू स्क्वेअर आहे, हा एक कॅन्सल होतं. एक कॅन्सल करा, उरलेला कोण येतो बघा आता. टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स बाय टू मायनस साइन एक्स बाय टू डिवायडेड बाय, हा तर कॅन्सल झाला, उरला हा काय, कॉस एक्स बाय टू प्लस साइन एक्स बाय टू. बर, काय करायचं, डिवाइड बाय कॉस एक्स बाय टू. कॉस एक्स बाय टू ने डिवाइड केल्यानंतर काय मिळेल मला, टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स बाय टू अपॉन कॉस एक्स बाय टू 1 मायनस साइन एक्स बाय टू अपॉन कॉस एक्स बाय टू, काय टॅन एक्स बाय टू डिवायडेड बाय 1 प्लस टॅन एक्स बाय टू. काल पण आपण ऍडजस्टमेंट केली, मी परत परत सांगतोय, सुरुवातीपासून हीच ऍडजस्टमेंट आपण करतोय. ही ऍडजस्टमेंट परत परत वापरण्यात येत आहे, यूज करतोय आपण तिला. ओके ना, चला मग पुढे सांगा आता. 1 ची व्हॅल्यू पुट केली टॅन पाय बाय 4. ओके, विच इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स बाय टू डिवायडेड बाय 1 मायनस टॅन पाय बाय 4 इंटू. झालं इथपर्यंत. बरं, पुढे टॅन इनवर्स ऑफ, हा इट जस्ट लुक लाईक, इथे प्लस आहे. हा काय सांगा, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 मायनस सॉरी 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी प्लस टॅन ए प्लस सॉरी टॅन ए मायनस बी. ओके, ए काय पण पाय बाय 4 आणि बी काय मायनस दस एक्स बाय टू. टॅन इनवर्स ऑफ टॅन गेट रिमेनिंग टर्म y इज इक्वल्स टू ही टर्म येत आहे, डिफरन्शिएट y with respect to x, then dy by dx is equals to minus 1/2. झालं. पण लक्षात घ्या, ही ऍडजस्टमेंट बऱ्याच एक्झाम्पल मध्ये आपण यूज करत आलोय. ओके, समजतंय का सर्वांना. बाकीच्यांना पण. ओके, ज्यांना दिसत नाही त्यांनी परत रिकनेक्ट करून बघायचं एकदा. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. 161. y is equals to tan inverse of in bracket cosec x minus. अरे लक्षात घ्या, आता cosec x मायनस cot x ला कशात कन्वर्ट करायचं आहे, टॅन मध्ये, बरोबर. टॅन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी अगोदर आपण एक काम करू, कोसेक आणि कॉटला इन टर्म्स ऑफ इंटररिलेशन वापरून त्याला साइन आणि कॉस मध्ये घेऊ आणि मग नंतर टॅन मध्ये कन्वर्ट करू. ओके, y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ, चला सांगा मग, 1 अपॉन साइन एक्स मायनस कॉस अपॉन साइन एक्स. परत एकदा आपण तिथेच येऊन लागलो, डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन. काय येईल मग, टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. काय केलं होतं याच्यामध्ये, 1 मायनस कॉस एक्स ची व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ काय 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन 2 थिटाची व्हॅल्यू म्हणजे 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. 2 गेट कॅन्सल, एक साइन इनवर्स ऑफ एक्स बाय 2 कॅन्सल झाला. मग काय येईल, टॅन इनवर्स ऑफ साइन एक्स बाय 2 डिवायडेड बाय कॉस एक्स बाय 2. That one is tan inverse of tan x by 2. Tan inverse of tan get cancelled, remaining term is differentiate y with respect to x. लक्षात समजतंय काय, लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह खूप सोपे आहेत. इथून पुढे डेरिव्हेटिव्ह काढतो फक्त. ओके, डेरिव्हेटिव्ह काय मग, dy बाय dx इक्वल टू 1/2 झालं, जस्ट इनफ इट. ओके, नेक्स्ट पुढचं पण असंच काहीतरी आहे. टॅन इनवर्स ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. कोसेकची व्हॅल्यू पुट केली, कॉटची व्हॅल्यू पुट केली, फक्त इथे प्लस येईल 162 मध्ये.
इथे प्लस येईल 1 प्लस कॉस एक्स, याची व्हॅल्यू सांगा. 2 कॉस स्क्वेअर ना, म्हणजे कॉस स्क्वेअर मध्ये जाईल 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. बरोबर, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, एक कॉस कॅन्सल झाला, इथे काय राहील कॉस एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन, इथे काय येईल कॉट. पण याला लिहिताना कसं लिहायचं, कॉट इन टर्म्स ऑफ टॅन, टॅन इनवर्स ऑफ टॅन पाय बाय 4. पाय बाय 4 कसं काय, आला अँगल 2 मध्ये एक्स बाय 2. बरोबर आहे का. परत इथे काय येईल मग, टॅन इनवर्स ऑफ टॅन कॅन्सल, पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2, द डेरिव्हेटिव्ह इज -1. हा 0 होईल आणि याचा एक्स बाय 2 चा -1 हा. लक्षात लक्षात घ्या. फक्त प्लस मुळे आपल्याला चेंज करावा लागतो काहीतरी. ओके, आणि हा इथून झालंय आपलं एक्झाम्पल, ऑलरेडी झालंय. ओके, देन पुढे अंडर रूट मध्ये दिलंय, हे पण झालंय का, 1 मायनस साइन 2 थिटा अपॉन 1 प्लस साइन 2 थिटा, एकदा केलंय आपण आणि हेच 4 मध्ये करतोय. करता येईल की नाही जमणार, चला बघू बरं मग आपण परत त्यालाच बघू. 163 y is equals to tan inverse of, in a bracket, under root 1 minus sin 4x divided by 1 plus sin 4x. एक लक्षात घ्या, जसं आपण डिवाइड करू शकतो तसं मल्टिप्लाय पण करू शकतो 2 थिटाला. बरोबर ना. जर मी नुसता साइन 2 थिटा घेतला तर मला काय मिळतो, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. मला इथे 4 थिटा पाहिजे, दॅट्स आय वांट टू 4 थिटा. बरोबर, मग 2 ने मल्टिप्लाय करा, जसं डिवाइड करून आपण कॅन्सल करतो तसं मल्टिप्लाय करून द्या. मग 4 ने 2 ने मल्टिप्लाय केला तर 2 इंटू 2 4 होऊन जाईल, आणि इथे थिटाला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे काय 2 थिटा, हा सुद्धा 2 थिटा. जेवढा अँगल इथे चेंज करतो तेवढाच अँगल आपण RHS ला पण चेंज करत असतो. बरोबर ना. मग त्या व्हॅल्यू दोघं ठिकाणी या व्हॅल्यूज पुट करून द्या आणि 1च्या व्हॅल्यू रिप्लेस करा. 1च्या व्हॅल्यू रिप्लेस करताना डबल अँगल मध्ये, जसं हाफ अँगल मध्ये लिहितो तसं डबल अँगल मध्ये. बरोबर ना. मग डबल अँगल मध्ये काय बघा, y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ, हे का करतोय लक्षात घ्या, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट मला कॅन्सल करता येईल म्हणून. ओके, अंडर रूट मध्ये चला सांगा मग, कॉस स्क्वेअर 2 थिटा प्लस साइन स्क्वेअर 2 थिटा, थिटा बाय 2 थिटा बाय सॉरी एक्स मध्ये आपण एक्स बाय 2 घ्यायचं ना आपण. बरोबर ना. त्या ठिकाणी आता डबल मध्ये जातोय कारण इथे 4 थिटा लागतोय मला. बरोबर, नाव मायनस, चला मग साइन 4x ची व्हॅल्यू 2 साइन 2x इंटू कॉस 2x डिवायडेड बाय हा कॉस स्क्वेअर 2x प्लस साइन स्क्वेअर 2x प्लस 2 साइन 2x इंटू कॉस 2x. जर व्यवस्थित बघितलं तर जस्ट लुक लाईक ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. Okay, this expansion form will be reduced in that term. A काय मग प्लस बी काय साइन 2x ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय मायनस मध्ये येईल ना हा. ओके, कॉस 2x प्लस साइन 2x स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, उरलेल्या टर्म मध्ये फक्त टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेट कॉस 2x मायनस साइन 2x अपॉन कॉस 2x प्लस साइन 2x. बर, पुढे डिवाइड बाय कॉस 2x, अगोदरची ऍडजस्टमेंट, टॅन इनवर्स ऑफ 1 कॉस 2x अपॉन कॉस 2x 1 कॉस साइन 2x अपॉन कॉस 2x टॅन 2x डिवायडेड बाय 1 प्लस टॅन 2x. 1 ची व्हॅल्यू परत रिप्लेस करा, काय टॅन इनवर्स ऑफ काय टॅन पाय बाय 4 मायनस टॅन 2x डिवायडेड बाय 1 प्लस टॅन
Okay, now it just look like tan a minus tan a minus b, which is equals to, सांगा मग, tan inverse of tan pi by 4 minus 2x. बरोबर, tan inverse of tan get cancel, remaining term y is equals to differentiate y with respect to x, then derivative dy by dx is equals to मायनस 2, याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 -2 येतोय. कळतंय? लक्षात घ्या, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट काढता येत नाही, म्हणून आपण ही ऍडजस्टमेंट करतोय. कारण याचा डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह खूप मोठा आहे. ओके, त्या पद्धतीने काढायला गेलं तर, म्हणून याच्यात आपण ऍडजस्टमेंट करून अगोदर त्याला रिड्यूस करून घेतोय वायला, आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढतोय. ओके, नंतरचं एक्झाम्पल, कॉस इनवर्स ऑफ साइन इनवर्स एक्स 164. 164 मध्ये काय दिलंय? साधं एक्झाम्पल आहे का, की डायरेक्ट घ्यायचं डेरिव्हेटिव्ह? पण कॉस इनवर्स ऑफ आहे ना, तो साइन मध्ये घेता येईल. 164 y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ साइन एक्स स्क्वेअर. हा अँगलचा स्क्वेअर आहे बरं का, नॉट अ ट्रिग्नोमेट्री फंक्शन स्क्वेअर. साइन स्क्वेअर नाही, तो एक्स स्क्वेअर आहे. ओके, नाव मग आता हा कॉस इनवर्स आहे, तर याला मला कॉस मध्ये न्यायचं आहे, जस्ट युझिंग अगेन अलाइड अँगल्स. ओके, अलाइड अँगल्स आहे ना, मग साइन थिटा, बट हा साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस मध्ये सांगा काय, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा, पण थिटा काय इथे एक्स स्क्वेअर, मग पुट केलं, देअरफॉर y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ कॉस साइन थिटाची व्हॅल्यू कॉस मध्ये गेली, कॉस ऑफ हा पाय बाय 2 मायनस थिटा काय, बरोबर, कॉस इनवर्स ऑफ कॉस गेट कॅन्सल, पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर. y इज इक्वल्स टू डिफरन्शिएट y with respect to x, then dy by dx is equals to याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. आलं लक्षात? ओके, पुढचं पण असंच काहीतरी होतं. 165 y इज इक्वल्स टू काय, साइन इनवर्स ऑफ ओके 2. ओके, नाव पुढे चला, याची व्हॅल्यू काहीतरी येते, आपण काढली डबल अँगल मध्ये, साइन 2 थिटा इज इक्वल्स टू, किंवा मग आपण एकदम एक काम करा, डायरेक्ट साइन 2 थिटा मध्ये जात असेल तर त्याला कॉस्ट मध्ये कन्वर्ट करून घ्या, कॉस्ट मधून आपल्याला जाता येतं. कॉस्टचा अलाइड अँगल साइन मध्ये, तर साइनचा अलाइड अँगल, इंटर रिलेशन आहेत ना, टॅन इन टर्म्स ऑफ सेक, सेक इन टर्म्स ऑफ कॉट, ओके, किंवा साइन इन टर्म्स ऑफ कॉस, हे आपल्याला माहिती आहेत. अलाइड अँगलचा वापर करून इंटरचेंज करता आले पाहिजे. मी कालच सांगितलं होतं की अलाइड अँगल्स एकदा परत फाइंड आउट करून ठेवा बाय युझिंग अन कंपाऊंड फॉर्म्युलास. ओके, ते अलाइड अँगल्स आपले समोर पाहिजेत. ओके, 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ कॉस, अगेन cos 2x is equals to 2 cos square x minus 1. ऍक्च्युली तो 1 प्लस cos 2 थिटा असतो ना, 1 प्लस cos 2 थिटा इज इक्वल्स टू 2 cos स्क्वेअर थिटा, बरोबर ना. मग तो 1 इकडे पाठवून दिला, फक्त तो मायनस मध्ये येऊन लागला, बरोबर. याची व्हॅल्यू पुट करायला y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ काय cos 2x, बट कॉस मला इथे कॉस मिळतोय, साइन आहे, साइन इनवर्स, इथे मला साइन पाहिजे. अलाइड अँगलचा वापर केला कॉसला साइन मध्ये घेण्या, बट ऑल्सो चला सांगा, cos थिटा इज इक्वल्स टू साइन साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा, नक्की बरोबर आहे काय, cos थिटा इज इक्वल्स टू साइन पाय बाय 2 मायनस थिटा, नक्की बघा बरं, पुट करू. चला मग सांगा आता, cos 2x थिटा काय इथे 2x, म्हणजे y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ साइन पाय बाय 2 मायनस 2x. ओके, म्हणजे साइन इनवर्स ऑफ साइन गेट कॅन्सल, पाय बाय 2 मायनस 2x, y इज इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस 2x. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह?
व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह? π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0, 2x चा डेरिव्हेटिव्ह -2. झालं, एवढंच असणार. बरं, पुढे जस्ट 166. ओके, नाव एक्झाम्पल बघा. आता काय म्हटलंय? y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट. ओके, चला एकदम साधा एक्झाम्पल आहे, सिंपल आहे. काय? y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ इन अ ब्रॅकेट अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. 1 प्लस कॉस एक्स ची व्हॅल्यू आताच आपण वापर केला होता, 1 प्लस कॉस थिटा. हा 1 इकडे होता ना, 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर ना? फक्त आपल्याला 1 जस्ट इन टर्म्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स पाहिजे. बट 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल्स टू, सॉरी कॉस स्क्वेअर थिटा येतो. पण इथे मी डिवाइड बाय 2 केला, तर इथे सुद्धा डिवाइड बाय 2 करावं लागेल. बरोबर, 2 टू गेट कॅन्सल. तर इथे काय राहतोय? फक्त 1 प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. मग y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट 2 cos square x by 2 divided by 2. 2 to get cancelled. Remaining term cos inverse of under root cos square of x by 2. Square and square root get cancelled. Remaining cos inverse of cos of x by 2. Square and square root get cancelled. Cos of x by 2. Cos inverse of cos get cancelled. Remaining term x by 2. Y is equals to x by 2. Differentiate y with respect to x. Then dy by dx equal to 1/2. काहीच नाही, मी फक्त ऍडजस्टमेंट करतोय. जस्ट ऍडजस्टमेंट करून फक्त त्याचा कॅन्सलेशन वगैरे जे होत असेल ते करतोय आणि नंतर त्याचा फक्त डेरिव्हेटिव्ह घेतोय. समजतंय? ओके, नेक्स्ट पुढचं काय होतं एक्झाम्पल? पुढचं सोपं होतं ना, पुढचं झालं होतं आता, परत रिपीटली देतो. tan इनवर्स ऑफ 167 cos x प्लस sin x अपॉन cos x मायनस sin x. आय थिंक हे झालं होतं एक्झाम्पल. ठीक आहे, काय हरकत नाही. वन 167 आणि 168 तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. आणि sec x प्लस tan x पण याच्यासारखंच आहे, कोसेकचं होतं. 169 पर्यंत सेम पार्ट होतं. sec x ची व्हॅल्यू काय? 1 अपॉन कॉस एक्स पुट करायची आणि tan ची व्हॅल्यू साइन अपॉन कॉस. डिनॉमिनेटर सेम येतोय, न्यूमरेटरची ऍडिशन 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स आत्ताच जे सॉल्व्ह केलं ते. बरोबर, त्याच पद्धतीने 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. 1 ची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस प्लस साइन ची व्हॅल्यू 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. बरोबर, मग तो स्प्लिट केला की कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मध्ये कॅन्सल होईल. मग न्यूमरेटरला राहील कॉस एक्स बाय 2 प्लस, सॉरी मायनस मध्ये मायनस साइन एक्स बाय 2 डिवायडेड बाय कॉस, आय थिंक न्यूमरेटरला प्लस राहील का, ब्रॅकेट स्क्वेअर होता ना, प्लस मध्ये होता. हा, वरती न्यूमरेटरला प्लस मध्ये राहील. कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 डिवाइड बाय कॉस एक्स बाय 2 कॅन्सल झाला. 1 प्लस tan x बाय 2 अपॉन 1 मायनस tan x बाय 2. 1 ची व्हॅल्यू tan पाय बाय 4 पुट केली तर tan a प्लस बी म्हणजे tan पाय बाय 4 प्लस x बाय 2 येतो. ओके, tan इनवर्स ऑफ tan कॅन्सल होतो, काय प्लस येईल ना, कारण न्यूमरेटरला प्लस होता. काय x बाय 2 म्हणजे 1/2 आन्सर यायला पाहिजे. आलं लक्षात? त्याचं सुद्धा कळतं एक्झाम्पल आहे. ओके, नाव पुढे एक अंडर रूट मधलं एक एक्झाम्पल दिलं होतं त्याचं. चला, हे थोडं मोठं एक्झाम्पल होतं सायन्सचं. त्याच्यामध्ये फिक्स करून घ्यायच्यात व्हॅल्यूज अगोदर. जसं आपण आता 1 प्लस साइन एक्सच्या व्हॅल्यू पुट केल्या किंवा 1 मायनस साइन एक्सचा,
आपल्याला रिलेशन माहिती नाही, मग आपण काय करतो, 1 ची व्हॅल्यू पुट करतो आणि कॉसची पण साईनची पण व्हॅल्यू पुट करतो, 2 टाइम्स ऑफ दॅट ना. ओके, मग मला सांगा आता एक्झाम्पल काय माझं, एक्झाम्पल नंबर 171. ओके, y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस साइन एक्स अपॉन पूर्ण टर्म दिली का ही, प्लस अंडर रूट 1 माइनस साइन एक्स डिवाइडेड बाय अंडर रूट 1 प्लस साइन एक्स मायनस अंडर रूट 1 मायनस साइन एक्स, असं काहीतरी दिलंय. काय नाही, 1 मायनस साइन एक्स ची व्हॅल्यू काढून घ्या, 1 प्लस साइन एक्स ची व्हॅल्यू काढून घ्या, जसं आपण पुट केलं आत्ताच अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये 1 ची व्हॅल्यू आणि साइन ची व्हॅल्यू रिप्लेस करायची, बरोबर. मग मला सांगा 1 प्लस साइन 2 थिटा, किंवा मग संपले आपण एक काम करू, बट 1 प्लस साइन एक्स याची व्हॅल्यू काढू फक्त आपण अगोदर. व्हॅल्यू काढून घ्या, काय तर व्हॅल्यू सांगा. ओके, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन 2 थीटा म्हणजे साइन एक्स दॅट्स प्लस 2 साइन स्क्वेअर सॉरी साइन एक्स बाय 2 into cos x by 2. Okay, now it just look like a plus b ना, म्हणजे cos x by 2 plus sin x by 2 ब्रॅकेट स्क्वेअर. एक काम करू, याला अंडर रूट घेऊन टाकू, बरोबर. म्हणजे ही पूर्ण टर्म कशात येईल, अंडर रूट मध्ये येईल. हा सुद्धा कशात येईल, अंडर रूट मध्ये. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतो, कॅन्सल. म्हणजे काय ते व्हॅल्यू cos x by 2 प्लस साइन x by 2 झालं. ओके, लक्षात घ्या 1 प्लस साइन एक्स ची व्हॅल्यू cos x by 2 प्लस साइन x by 2 येतेच बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये. मग त्याच ठिकाणी आपण असं पण केलं तरी चालेल ना, 1 मायनस साइन एक्स फक्त प्लसच्या ऐवजी तर मायनस आहे, म्हणजे काय घेणार मग अंडर रूट मध्ये 1 ची व्हॅल्यू cos स्क्वेअर x by 2 प्लस साइन स्क्वेअर x by 2. लक्षात घ्या, हा कुठून आणतोय, फंडामेंटल आयडेंटिटी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. याची व्हॅल्यू परत डबल अँगल नुसार 2 साइन x by 2 into cos. It just look like a minus b bracket square. a काय cos x by 2, b काय sin x by 2. आता याचा ब्रॅकेटचा काय होतोय, स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतोय, म्हणजे cos ऑफ x by 2 मायनस साइन ऑफ दोघं पण व्हॅल्यूज, या दोघं व्हॅल्यू ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पुट करून द्या. ओके, पुट केल्यानंतर बघा काय मिळतं, y इज इक्वल्स टू, चला सांगा मग आता आपण सगळ्या व्हॅल्यू काढल्या, दोघं व्हॅल्यू काढल्यात ना आपण. y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ, चला सांगा पहिली व्हॅल्यू 1 प्लस साइन एक्स, ह्या दोघं ठिकाणी व्हॅल्यू पुट करून द्या. काय cos x by 2 प्लस साइन x by 2 मायनस सॉरी प्लस मध्ये प्लस cos x by 2 मायनस साइन x by 2 डिवाइडेड बाय cos x by 2 प्लस साइन x by 2 मायनस cos x by 2 प्लस साइन x by 2. प्लस का झाला बरं इथे, कारण हा मायनस आतमध्ये जाईल ना, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, मग काही टर्म्स कॅन्सल होत आहेत. कोणत्या कोणत्या कॅन्सल होत आहेत, प्लस मायनस. ओके, नेक्स्ट. ओके, देन tan इनवर्स ऑफ 2 cos x by 2 divided by 2 sin 2 to get cancelled, cos upon sin cot, tan inverse of cot x by 2, cot converted into tan, tan pi by 2 minus x by 2, बरोबर. tan inverse of tan get cancel, remaining term differentiate y with respect to x. ओके, नाउ डिफरेंशिएट केलं मग आता dy by dx is equals to मायनस 1. दोनच ऍडजस्टमेंट विकसित करा. एक्झाम्पल दिसताना खूप हार्ड लेवलचं वाटतं, पण फक्त हे दोन व्हॅल्यू काढून घेतल्या मी अगोदर,
जर तुम्ही पुट करायला गेला असताना प्रत्येक चारही मध्ये तुम्हाला परत परत तेच घ्यावं लागलं असतं. म्हणून मी जे व्हॅल्यू सेम सेम दिसताना ते अगोदर काढून ठेवले आणि डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून दिले. कॅन्सलेशन झालं आणि डायरेक्टली व्हॅल्यू मला मिळाली. ओके, नाव आता पुढचं जे एक्झाम्पल आहे त्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये थोडासा चेंज आहे. कसा चेंज होतो सांगतो. जर आपण ट्रँगल घेतला तर ट्रँगल मध्ये अशा काही व्हॅल्यू आपल्याला मिळत असतात. ओके, आयडेंटिटीज त्या ठिकाणी आपल्याला लिहाव्या लागतात, त्या व्हॅल्यूज आपल्याला मिळवाव्या लागतात. ओके, ए काय घ्यायचा बी काय घ्यायचा याच्यानुसार. ओके, पुढचं एक्झाम्पल लिहून घेतो, मग त्यानंतर मी एक्सप्लेनेशन देतो की एक्झॅक्टली याच्यात काय करायचं. बघा, एक्झाम्पल असं काहीतरी नाही. एक्झाम्पल नंबर काय घेतो आपण, 171. 171 अगोदरचा 70 होता का. ओके, y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ a sin x प्लस b cos x डिवाइडेड बाय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. परवाना एक लक्षात घ्या, हे मी इन जनरल घेतलेलं आहे. इन जनरल मध्ये ह्या टाइप मध्ये ए आणि बी बदलून, फक्त ए आणि बीच्या व्हॅल्यू बदलून, किंवा इथे साईनच्या ऐवजी कॉस येईल. ओके, इथे कॉसच्या ऐवजी साईन, साईनच्या ऐवजी कॉस, इंटरचेंज होऊ शकतात फक्त. पण ह्या फॉर्मॅटमध्ये हा इन जनरल एक्झाम्पल घेतोय आणि याच्या रिलेटेड तुम्हाला ए काय बी काय तुम्हाला डायरेक्ट काढता आलं पाहिजे. ओके, आता जर सपोज दॅट तुम्ही एक ट्रायंगल घेतला, राईट अँगल ट्रायंगल. ओके, हा अँगल थिटा आहे, हा राईट अँगल 90 डिग्रीचा आहे. ओके, जर हा मी ए घेतला, हा मी बी घेतला असेल तर हायपोटेन्यूस काय. अरे पायथागोरसचा थेरम वापरा ना. पायथागोरसचा थेरम काय सांगतोय, दोन बाजूंची स्क्वेअर ही त्याच्या हायपोटेन्यूसच्या. ओके, म्हणजे ह्या दोघांची स्क्वेअरची सम इक्वल टू हायपोटेन्यूसच्या स्क्वेअर इतकी येते. म्हणजेच काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, इक्वल टू काय म्हणतो मी त्याला, सी म्हणतो, दॅट सी स्क्वेअर. बरोबर, मग व्हॉट इज सी, जस्ट मी स्क्वेअर रूट घेतो दोघं बाजूंना. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर पॉझिटिव्ह डिस्टन्स आहे. ओके, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी, म्हणजे माझी व्हॅल्यू काय आली, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. जर सपोज माझा हा थिटा आहे, बरोबर ना, व्हॉट इज साइन थिटा इन दॅट ट्रायंगल. साइन थिटा काय असतो, साइन थिटा हे लक्ष, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. काय तो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. अपोजिट, थिटाच्या समोरची बाजू अपोजिट साइड असते आणि थिटाला लागून जी असते ती ऍडजस्टंट साइड असते. म्हणजे हा हायपोटेन्यूस, बरोबर, थिटाच्या समोरची बाजू अपोजिट साइड आणि हा हायपोटेन्यूस. म्हणजे साइन थिटा इक्वल्स टू बी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बरोबर, नंतर लक्षात घ्या काय करायचं याच्यात. नंतर कॉस थिटा काय येईल, मग ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस ना, म्हणजे ए अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बरोबर. ओके, मग टॅन थिटा काय, साइन अपॉन कॉस ना, अंडर रूट मधल्या दोघे टर्म कॅन्सल होतील, बी अपॉन ए, म्हणजे टॅन थिटा इज इक्वल्स टू बी अपॉन ए, म्हणजे थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए. असं काय तो, पण गरज नाही पडणार थिटा काढायची. फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला थिटाची व्हॅल्यू काय आहे ती लागणार आहे, म्हणून मी तिथे घेतोय. इनवर्स फंक्शन मला माहिती ना, आता इनवर्स घेऊ शकतोय मी, डेरिव्हेटिव्ह काढू शकतोय मी. मग मी काय करतो, याच्यात आपल्या ज्या व्हॅल्यूज घेतल्यात आपण त्या व्हॅल्यूज फक्त मेन्शन करतोय. कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज काढल्यात मी, साइन, बाकीच्यांना पण ब्लर दिसतंय का, परत रिकनेक्ट करून बघ. ओके, नाव मग इथे आपला ऍक्च्युली तो साइन थिटा पाहिजे होता ना आपल्याला, म्हणजे साइन एक्स पाहिजे होता. साइन एक्स मध्ये आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळणार. एक काम करू आपण, थिटाची व्हॅल्यू डायरेक्ट साइन थिटाच्या फॉर्म मध्ये घेऊ आपण. याची डायरेक्ट घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही, थिटा याचा कॉन्स्टंट म्हणून आपण ठेवतोय. मग पुढे बघा आपण, याच्यामध्ये आपल्याला टॅन थिटा काय मिळाला, कारण एक्स ऑलरेडी ऑफर वगैरे म्हणून मी एक्स ने घेतला परत. याचा टॅन थिटा काय, बी अपॉन ए, विच इम्प्लाइज थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए.
बरोबर. ह्या एक्झाम्पल मध्ये मला ह्या प्रॉपर्टीज वापरायच्या आहेत. ओके, ह्या कुठेतरी तुमच्या त्या जे एक्झाम्पल असतील ना त्या ठिकाणी लिहून ठेवायच्या त्या. ओके, जी नोटबुक असेल त्या ठिकाणी लक्षात घ्या. नंतर आता सांगा, आता याचा वापर आपण केला असेल, हा डिनॉमिनेटर जो आहे, हा डिनॉमिनेटर मी न्यूमरेटरच्या दोघही टर्म्सला काय करतो, सेपरेट करतो. मग सेपरेट केल्यानंतर बघा, y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ, ओके, ए अपॉन अंडर रूट ऑफ, म्हणजे ए इंटू आपण लिहू तसा, ए अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू साइन एक्स प्लस बी अपॉन इंटू कॉस एक्स. आपण आता ए अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढली, काय, साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ थिटा, थिटा मध्येच घ्यायचं आहे, नो वरी अबाउट इट, थिटा मध्येच घ्यायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण हा अँगल येणार आहे, अँगलची व्हॅल्यू मिळणार आहे, तो कॉन्स्टंट राहणार, इंटू साइन एक्स प्लस केलं. ओके, हे एक्सपान्शन व्यवस्थित बघा, कॉस थिटा इंटू साइन एक्स प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा इंटू कॉस एक्स, कोणासारखं दिसतंय हे? इज इट कंपाऊंड फॉर्म्युला? विच कंपाऊंड फॉर्म्युला? कंपाऊंड फॉर्म्युला काय, साइन ए प्लस बी, काय साइन ए प्लस बी, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तयार ठेवायचे का? ओके, आता जर तुम्ही क्लासवर राहिला असता तर तुम्हाला कळलं असतं की न सांगितल्याचे परिणाम काय होतात. हे फॉर्म्युले न सांगण्याचे परिणाम खूप डेंजर होतात. ओके, ते त्याच दिवशी होतात, दुसऱ्या दिवशी त्यांचा वापर होतो. ओके, म्हणजे ते जागेवर होतात जर येत नसतील तर. ओके, ऑफलाईनला स्टार्ट झालं की त्यावेळेला बघेल मी. ओके, नाव मग याच्यात ए काय आणि बी काय, साइन ए इंटू कॉस बी, कॉस ए इंटू साइन बी, काय नाही प्लस ए मध्ये, त्याला काही फरक पडणार नाही, ए प्लस बी मध्ये जर घेतलं तरी, म्हणजे साइन इनवर्स ऑफ साइन साइन एक्स आहे ना अगोदर, म्हणजे एक्स प्लस थिटा घेऊ आपण, चालेल. ओके, मग पुढे बघा आता, साइन इनवर्स ऑफ साइन गेट कॅन्सल, एक्स प्लस थिटा, वाय इज इक्वल्स टू, थिटा तर कॉन्स्टंट आहे, थिटा काय कॉन्स्टंट आहे, बरोबर, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय राहणार, झिरो, मग डिफरन्शिएट केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह काय, वाय, वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन dy by dx, जस्ट वन, कळतंय. ओके, पुढच्या एक्झाम्पल मध्ये पण अशीच काहीतरी ऍडजस्टमेंट आहे, सेम ऍडजस्टमेंट परत एकदा तीच, पण लक्षात घ्या की ती कोणासाठी आहे आणि कशी घेतली गेली आहे. ओके, पुढच्या एक्झाम्पल साठी हे एक्झाम्पल ऍज इट इज ठेवतो, त्या ठिकाणी फक्त तुम्हाला सांगायचं आहे की याच्यात कोणती व्हॅल्यू काय घ्यायची आहे. ओके, दोघांना मॅच असलेली व्हॅल्यू कोणती घ्यायची असतात. ओके, एक्झाम्पल असं काहीतरी आहे, 172 y is equals to sin inverse of sin x plus cos x upon root 2, म्हणजे cos x plus sin x आहे का? आता जर विचार केला तर हे एक्झाम्पल सारखंच दिसतंय, मी फक्त एवढं सांगितलं होतं, एकतर हे इंटरचेंज होतील किंवा हा बाहेरचा इंटरचेंज होईल, पण फॉर्मॅट असाच काहीतरी राहील, बरोबर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिनॉमिनेटरला काहीतरी असेल, आपण काय केलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अंडर मध्ये टर्मला आपण दोघांना सेपरेट करून घेतला, बरोबर. इथे न्यूमरेटरला ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची पण व्हॅल्यू 1 आहे, मग ती व्हॅल्यू फक्त आपण लिहिताना असं लिहिणार, साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन अंडर रूट 2 इंटू कॉस एक्स प्लस 1 अपॉन रूट ऑफ 2 इंटू साइन एक्स. आता 1 अपॉन रूट 2 दोघांनाही मॅच होतील, किंवा आपल्याला इथे बाहेर कोण आहे याचा विचार करून मग सांगा, इथे कॉस आहे इथे साइन आहे, म्हणजे मला इथे साइन पाहिजे आणि इथे कॉस पाहिजे, बरोबर. पण दोघांची व्हॅल्यू सेम कुठे असते, दोघांची व्हॅल्यू सेम कुठे असते, 1/√2 केव्हा येतो, π/4 ला. साइन जर विचार केला तर आपल्याला π/4 येतो. किंवा जर तुम्हाला माहिती नसेल तर एक काम करा,
एक सिम्पली व्हॅल्यू जर पुट केलं टॅन थिटा इज इक्वल्स टू आपण टॅन थिटा इज इक्वल्स टू काय काढला बी अपॉन ए. तर याचा कंपॅरिझन केलं तर बी ची व्हॅल्यू काय आणि ए ची व्हॅल्यू काय कम्पेअर केलं दोघांमध्ये बी ची व्हॅल्यू बी ए अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए ची आणि बी ची व्हॅल्यू सांगा. ही ए ची व्हॅल्यू आहे का आणि ही बी ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 1 1 ए आणि बी 1 1 येतोय. मग टॅन थिटा इज इक्वल्स टू बी अपॉन ए म्हणजे 1 अपॉन 1 प्लस थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 1 टॅन इनवर्स ऑफ 1 ना. टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 1 कधी येतो पाय बाय 4 म्हणजे थिटा इज इक्वल्स टू पाय बाय 4 झाला पाय बाय 4. मग आता व्हॅल्यूज बघा आता साइन पाय बाय 4 आणि कॉस पाय बाय 4. साइन पाय बाय 4 इक्वल टू 1 बाय रूट 2 अँड कॉस पाय बाय 4 इज इक्वल्स टू 1 बाय रूट 2 पुट करून दिलं. फक्त कुठे कोणता पुट करायचं हे लक्षात घ्या. मला इथे साइन आहे ना बरोबर आहे. आत्ताच आपण फॉर्म्युला वापरलाय साइन इंटू कॉस प्लस कॉस इंटू साइन. जेव्हा असेल त्यावेळेला मला साइन ए प्लस बी मिळतो. मग साइन इनवर्स ऑफ साइन मला घेता येईल. असं कोणती व्हॅल्यू आली बाहेर ती लक्षात ठेवायची साइन इनवर्स ऑफ. ओके मग इथे काय पुट करायचं साइन पाय बाय 4 इंटू कॉस एक्स प्लस कॉस पाय बाय 4 इंटू साइन एक्स. मग काय येईल हा साइन इनवर्स ऑफ साइन प्लस एक्स. The sin inverse of sin get cancelled. That's pi by 4 plus x y. Differentiate केलं डेरिव्हेटिव्ह आला 1. आलं लक्षात. ओके पुढचं असंच काहीतरी एक्झाम्पल. फक्त लक्षात घ्या ए काय घ्यायचा थिटा काढायच्या वेळेला ए काय घ्यायचा बी काय घ्यायचा लक्षात घ्या. ओके जर डायरेक्ट केस असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ओके नाव काय एक्झाम्पल. ओके 173 y is equals to cos inverse of 2 3 cos x आहे 3 cos x minus 2 sin x कुठे गेला 3 cos x minus 2 sin x divided by अंडर रूट 13. चला काय करायचं आता ए ची व्हॅल्यू काय बी ची व्हॅल्यू काय. आता थिटा तर डायरेक्टली नाही काढता येणार कारण काय 2 अपॉन बी अपॉन ए जर घेतला 2 अपॉन 3 टॅन इनवर्स ऑफ 2 अपॉन 3 काय तो माहितीये का तो नाही माहितीये. मग काय करायचं सांगा. पण एक लक्षात घ्या की टॅन थिटा आणि कॉस थिटा मधला ए आणि बी जर माहिती पडला तर अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काढताय. पण साइन थिटा मला माहिती आहे ए अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग ए बघा बी बघा. ओके ए काय 3 बी काय 2 मग अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती येतोय 13 येतोय का. ओके 9 प्लस 4 इक्वल टू रूट ऑफ 13 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग साइन थिटा काय ए अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे ना. दॅट्स बी अपॉन ओके इक्वल्स टू बी काय म्हणजे साइन थिटा इज इक्वल्स टू 2 अपॉन रूट 13 आणि कॉस थिटा काय ए अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3 अपॉन रूट ऑफ 13. असं पण केलं तरी चालेल. दोन पद्धतीने मी सांगितलं फक्त लक्षात. इथे अँगल निघत असेल बी अपॉन ए मध्ये तर काढून घ्यायचा नसेल तर मग या पद्धतीने केलं तरी चालेल. ते पण एक्झाम्पल या पद्धतीने केलं तरी चालेल. ओके मग y इज इक्वल्स टू काय मिळेल कॉस इनवर्स ऑफ. आता डिनॉमिनेटर सेपरेट केलं 3 अपॉन रूट 13 इंटू कॉस एक्स मायनस 2 अपॉन रूट 13 इंटू साइन एक्स. मग दोघांच्या व्हॅल्यू पुट करा. 3 अपॉन रूट 13 म्हणजे कॉस थिटा कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा इंटू कॉस एक्स मायनस साइन थिटा इंटू साइन एक्स. कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. that's cos A प्लस cos B बरोबर ना. मग लक्षात घ्या cos इनवर्स ऑफ that's थिटा सॉरी cos ऑफ थिटा प्लस एक्स. ओके
नाव कॉस थिटा कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी हे लक्षात असू द्या. नंतर मग काय लिहा कॉस कॉस गेट कॉस इनवर्स ऑफ कॉस गेट कॅन्सल थिटा प्लस एक्स थिटा इज कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह इज 1. आलं लक्षात. या एक्झाम्पल मध्ये काही डाऊट. हे एक्झाम्पल येतील का सगळे आता किती एक्झाम्पल आहे जवळपास 178 पर्यंत डायरेक्टली 178 पर्यंतचे सर्व एक्झाम्पल हे त्याच्याशी रिलेटेड आहेत. कळतंय का सर्वांना. या टाईपचे एक्झाम्पल सर्वांनी सॉल्व्ह करा. ठीक आहे. हे ह्या एक्झरसाइजचे एक्झाम्पल इनवर्स फंक्शनवरची एक्झरसाइज आपली उद्या संपू आपण. ओके. इनवर्स वरचे एक्झाम्पल्स वगैरे सर्व जे आहेत ते उद्या संपवून टाकेल. उद्या संपलं म्हणजे आपण पुढच्या टॉपिकला जाता येईल. बरोबर आहे. आपला पुढचा टॉपिक जो असेल तो म्हणजे कोणता होता लॉगॅरिथम डिफरन्शिएशन ऑफ लॉगॅरिथम्स ना युझिंग लॉगॅरिथम. लॉगॅरिथमचं डिफरन्शिएशन कंपोजिट झालं इनवर्स झालं आता त्याच्या पुढे कोण आहे लॉगॅरिथम आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन तो पण सोपा पार्ट आहे पण लेंदी डेरिव्हेटिव्ह आहे. आलं लक्षात.